अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरे. लेखक डॉक्टर मनोहर वर्टीकर. प्रश्न क्रमांक 34. बहुतेक संतांच्या चरित्रात प्रेत उठवणं हा चमत्कार आहे. आम्हाला हा सर्वात मोठा चमत्कार वाटतो. तुम्ही पण असे करता. मग तेव्हा असे करताना नियती तुम्ही ढवळाढवळ करत नाही का? महाराजांचं उत्तर: मणिकर्णिकेच्या घाटावर मी प्रेत उठवलं ही तुमची समजूत तितकी बरोबर नाही. तसं जर खरोखर असतं तर गोंदवल्यास कोणीही माणूस मरायला नको होता. जगरहाटीप्रमाणे तिथंही माणसं मरतात. तेव्हा मेलेल्याला जिवंत करण्याची शक्ती माझ्यात खास नाही. जो मृतदेह जिवंत झाला त्याचा त्यावेळी तसा योग होता. शिवाय कपिला षष्ठीचाही योग होता. रामरायाच्या मनात त्यास जीवदान द्यावयाचे होते, म्हणून त्याने मला निमित्त मात्र पुढं केलं व ते प्रेत उठून बसले. त्याचे कर्ते पण माझ्याकडं अजिबात नाही. तुम्हाला पटण्यासारखंच सांगायचं तर असं म्हणता येईल की तुमच्या बँकेत एखादा मनुष्य ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो. त्याच्यावर तुम्ही त्याला कर्ज देता. तसंच हे आहे. आम्ही त्याला पुढील जन्मातली थोडीफार वर्ष अगोदर देतो इतकंच. त्यात विशेष असं काही नाही. पण हे करताना त्याला परमार्थिक फायदा होईल हे आधी बघतो. मुख्य म्हणजे चमत्कारांना संतांच्या चरित्रात विशेष महत्त्व देऊ नये. कारण त्यांचे जीवन ज्या सत्तेनं चाललेलं असतं ती सत्ता कधीकधी व्यवहारात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडवून आणत असते. श्री गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम.